नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे जंगलामध्ये आता भूतांचा सगळीकडे वावर आहे अशी अफवा पसरवण्यात आलेली असते. पण प्रेक्षकांनो, सावळी आणि सारंग जेव्हा त्या जंगलामध्ये जातात आणि स्वतः पाहणी करतात, आजूबाजूला बघतात की नक्की काय चाललेलं आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आलेली असते आणि ती गोष्ट म्हणजे कुणीतरी मुद्दामून ही अफवा पसरवते, गावकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जाळी विणण्यात आलेली असतात, काही ठिकाणी सापळा टाकण्यात आलेला असतो, तर इथे काही लोक अंगाला इथे पांढरा कलर लावून भूत म्हणून जंगलामध्ये वावरत असतात. ही गोष्ट आता सावळी आणि सारंग यांना समजल्यानंतर गावकऱ्यांना येऊन जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा ऐश्वर्याचा माणूस सदाशिव हा खूपच जास्त त्यांच्या विरोधात बोलत असतो. तो म्हणतो, नाही नाही, गावामध्ये भूत आहे. तुम्ही शहरातली माणसं, तुम्ही विनाकारण इथे लोकांच्या मनामध्ये काही भरवू नका. लोक जंगलामध्ये जाणार नाहीत, कारण का खरोखर भूतं आहेत. तर इथे दिवसाही भूतं आणि रात्रीही भूतं, म्हणजे गावकऱ्यांनी जंगलातली कामं, रानातली कामं करायची तरी कधी? त्यांच्या मनातून ही भीती कायमस्वरूपी काढली पाहिजे, असं इकडे सावळी आणि सारंग यांनी आता सांगितलेलं असतं. म्हणूनच प्रेक्षकांनो, सावळीने देवाची आणि जगन्नाथची सुद्धा या प्रकरणामध्ये मदत घेतलेली असते आणि तेव्हा इथे ऐश्वर्याचं कारस्थान सदाशिवच्या तोंडून आता उघड झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याने खोट्या भूतांना जंगलामध्ये आणून गावकऱ्यांच्या भावनांशी ती खेळलेली असते आणि त्यामुळे इथे गावकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या ऐश्वर्याची सावळीने आता घरातून हक्कलपट्टी केलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच असते, पण आता प्रश्न उरलेला असतो तो अमृता आणि राजकुमार यांचा. तर इथे राजकुमारला त्याची आधीची गर्लफ्रेंड जुईली ही आता खूपच जास्त इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि त्याच्यामुळे इथे आता त्याचं दुर्लक्ष हे अमृताकडे होत असतं. आणि प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमार सुधारण्याचा जो काही प्रयत्न करतोय, ती गोष्ट आता जुईलीला अजिबात पसंत नसते आणि म्हणूनच इथे ही गोष्ट आता कळलेली असते सावळी आणि अमृताला. तेव्हा त्या दोघीजणी मिळून जुईली नावाचं चॅप्टर इथे राजकुमारच्या आयुष्यातून कायमचं डिलीट करून टाकतात आणि त्याचबरोबर त्या जुईलीला कायमची जन्माची अद्दल घडवतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, एका बाजूला आता जंगलामध्ये भूतांचा वावर आहे अशी अफवा बाभूळ गावामध्ये सदाशिवने पसरवलेली असते आणि ही गोष्ट सारंग आणि सावळी यांच्या लक्षातसुद्धा आलेली असते. पण आता गावकऱ्यांना समजवायला गेल्यानंतर त्याच्या मनातला गैरसमज दूर करण्यासाठी सदाशिव त्यांना संधीच देत नसतो. तेव्हा सावळी आता म्हणते की ठीक आहे, आम्ही आता निघतो, पण आम्ही परत इथे नक्की येणार आणि तुमच्या डोळ्यावरती ही जी काही भीतीची पट्टी आहे ना, ती आम्ही नक्की दूर करणार. त्यानंतर सावळी सारंग आता घरी आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अमृताची काळजी आता राजकुमार खूपच जास्त घेत असतो. पण इथे अचानकपणे आता राजकुमारचा टोन आधीसारखा झालेला असतो, कारण राजकुमारला जुईली ब्लॅकमेल करत असते आणि याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी ऐश्वर्याचाच हात असतो. तर इथे जुईली आता सतत राजकुमारला फोन करत असते, त्याला भेटायला बोलवत असते, पण राजकुमार जायला तयार नसतो. तेव्हा जुईली आता त्याला ब्लॅकमेल करत असते की मी तुझ्या घरी येईन आणि सगळ्यांना सत्य सांगेन म्हणून. तेव्हा राजकुमार म्हणत असतो, एक मिनिट, तू या भाषेत माझ्याजवळ बोलायचं नाही हां, या टोनमध्ये माझ्याजवळ बोलायचं नाही. तुला माहिती नाही आहे की मी कोण आहे आणि मी कसा आहे ते, त्यामुळे माझ्याशी वैर घ्यायचं नाही. तेव्हा अमृता तिथे येते आणि म्हणते, एक मिनिट, तुम्ही कुणाशी बोलताय? तेव्हा इथे राजकुमार आता तिच्याकडे बघायला लागतो. तो आता टेन्शनमध्ये असतो. अमृता म्हणते, हे बघा, जे काही असेल ते प्लीज तुम्ही मला सांगा. तुम्ही खरंच सुधारताय ना, की सुधारण्याचं नाटक करताय? जर तसं असेल ना, तर मला मेल्याहून मेल्यासारखं होईल हां. मी पुन्हा तुमच्यावरती आयुष्यात कधीच विश्वास ठेवू शकणार नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये इतकी चांगली संधी आली आहे, इतका चांगला देवाने आशीर्वाद दिला आहे, पण तुम्ही जर पूर्वीसारखे वागायला लागलात ना, तर माझा माणुसकीवरचा विश्वास उडेल. तेव्हा प्रेक्षकांनो, राजकुमार म्हणतो, अमृता, असं काही नाही आहे, या सगळ्यामध्ये माझे खरंच काही चूक नाही आहे, पण मी आधी जी काही पापं केली आहेत ना, ती पापं माझा पाठपुरावा काही सोडत नाही आहेत. अमृता म्हणते, काय झालं?
तेव्हा राजकुमार म्हणतो, जुईलीचा फोन आला होता, मी तिला इग्नोर करतोय, तिला फोन करत नाही आहे, तिला भेटायला जात नाही आहे, म्हणून ती आता मला ब्लॅकमेल करते आणि म्हणते की जर मी तिला स्वीकारलं नाही किंवा तिला भेटायला गेलो नाही तर ती घरी येईल आणि आईच्या समोर माझं पुन्हा सत्य उघड करेल. पण आता मी काय करू? मी सुधारण्याचा प्रयत्न करतोय, पण लोक आता मला सुधारू देत नाही आहे, त्याला मी काय करू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अमृता म्हणते की तुम्ही जर खरं बोलत असाल तर मी तुम्हाला या संकटातून नक्की बाहेर काढेन, तुम्ही काळजी करू नका. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळी आणि सारंग हे दोघे जण जंगलाची पाहणी करण्यासाठी जाणार असतात, पण त्याच्यामध्ये त्यांनी आता देवाला सुद्धा सामील करून घेतलेलं असतं. तेव्हा देवा म्हणतो की काय करायचं आहे, कुणाला पकडायचं आहे? तेव्हा इथे सावळी म्हणते की आपल्याला जंगलामध्ये जाऊन भूताला पकडायचं आहे. देवा म्हणतो की मी पोलीस ऑफिसर आहे, मी कुठला तांत्रिक नाही आहे, तर इथे जंगलामध्ये जाऊन मी भूतांना पकडेन. तेव्हा इथे ती खरी खरी भूतं नाही आहेत, तर ती माणसांमध्येच लपलेली भूतं आहेत, असं आता सांगितलं जातं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अमृता सावळीला घडलेला प्रकार सांगते. तेव्हा इथे सावळी म्हणत असते की राजकुमार दादा, तुम्ही खरं बोलताय ना? माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला तिलोत्तमा मॅडमने या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली आणि त्यांनी मला सांगितलं आहे की तुम्ही जर पुन्हा चुकीचं वागलात किंवा खोटं बोललात किंवा सुधारण्याचं नाटक करत असाल तर त्या तुम्हाला काही बोलणार नाही, पण त्या मला या घरातून बाहेर काढतील आणि मी हे घर सोडून जायला तयार होईन. कारण का? मी चुकीच्या माणसावरती विश्वास ठेवला असंच मला वाटेल. तेव्हा इथे लगेचच तिला धीर देत राजकुमार म्हणत असतो, सावळी तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतेस, कारण मी खरं बोलतोय. ह्या वेळेला मी नाटक करत नाही आहे. जुईली खरोखर मला ब्लॅकमेल करते. ती म्हणते की मला पहिल्यासारखं तू अटेन्शन देत नाही आहेस, त्याच्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा तू माझ्याबरोबर बोलायचं, मला भेटायचं, नाहीतर माझ्याबरोबर लग्न करायचं, असं ती आता म्हणते आणि मी या सगळ्याला नकार देतोय म्हणून ती मला ब्लॅकमेल करते. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळी म्हणत असते की ठीक आहे, तसं जर असेल तर आपण या सगळ्यातून मार्ग काढूया. ही गोष्ट आता तिलोत्तमा ऐकते आणि येऊन आता ती जोरदार राजकुमारच्या थोबाडीत देते आणि म्हणते, मला वाटलंच होतं काही ना काहीतरी कारण तू देशीलच आणि माझ्या अमृताला फसवण्याचा प्रयत्न करशील, पण तुझ्या आता ह्या वागण्याची आम्हाला सवय झाली आहे, त्यामुळे याच्यापुढे मी तरी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे. पण हां, मी माझ्या अमृताबरोबर आहे, मी तुझी पूर्ण काळजी घेईन, तिला कधी एकटं पडू देणार नाही, मी आणि तिचे सासरे तिच्याबरोबर आहेत, असं इकडे आता तिलोत्तमाने सांगितलेलं असतं. तुझ्याकडून मी कसलीही अपेक्षा करत नाही आहे, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमारच्या थोबाडीत बसल्यानंतर त्याची अक्कल आता ठिकाणावरती आलेली असते. अमृता बिचारी पुन्हा टेन्शनमध्ये येते. तेव्हा जुईली इथे कशा पद्धतीने त्याला ब्लॅकमेल करते ही गोष्ट आता सावळीला कळलेली असते. तेव्हा सावळी प्रेक्षकांनो तिथे जाते आणि जुईलीला इथे व्यवस्थितरित्या समजावते, पोलिसांना आपल्याबरोबर घेऊन जाते आणि त्याचबरोबर जुईलीला इथे आता समज दिली जाते की जर तू पुन्हा राजकुमारला फोन केलास किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असं आता सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जुईलीला सुद्धा चांगली समज दिलेली असते. सावळी आणि अमृताने जाऊन तिच्या चांगल्या झिंज्या आता उपटलेल्या असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, आता जुईलीला धडा शिकवल्यानंतर प्रश्न उरलेला असतो तो त्या भूताचा. तेव्हा देवा आपली संपूर्ण टीम घेऊन तिथे जातो आणि तेव्हा त्या माणसांना पकडलं जातं जंगलामध्ये. जेव्हा सावळीला किडनॅप केलं जातं तेव्हा तिथे देवाची संपूर्ण टीम त्यांना फॉलो करत असते आणि तेव्हा रंगे हात त्या लोकांना पकडलेलं असतं. तर ते गावगुंड असतात आणि ते सदाशिवने जंगलामध्ये पसरवलेले असतात. सदाशिवचं नाव पुढे आल्यानंतर त्याला अरेस्ट केली जाते आणि सदाशिवला देवाने त्याच्या स्टाईलमध्ये चोप दिल्यानंतर ऐश्वर्याचं नाव समोर आलेलं असतं. तेव्हा इथे आता ऐश्वर्याने लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी या खोट्या भूतांचा वावर जंगलामध्ये आहे असं सांगितलं होतं. गावकऱ्यांच्या भावनांशी ती खेळलेली असते, त्यामुळे इथे सावळीला खूप राग येतो आणि ती म्हणते की मी तुम्हाला सुधारण्याची एक संधी दिली होती, पण तुम्ही त्या संधीचं सोनं केलं नाही, उलट तुम्ही अजून कटकारस्थानं करताय, त्यामुळे तुम्हाला या घरामध्ये आता राहू दिलं जाणार नाही. आणि तेव्हा तिलोत्तमा इथे आता गावकऱ्यांना भीती घालणाऱ्या, गावकऱ्यांना फसवणाऱ्या ह्या ऐश्वर्याला घरामध्ये न ठेवता तिची आता घरातून चांगलीच हकलपट्टी करते. खरं तर तुला पोलिसांच्या ताब्यातच दिलं पाहिजे, पण तुला पोलिसांच्या ताब्यात न देता मी तुला या घरातून हकलून देणार आहे, असं आता तिलोत्तमा म्हणते. अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे आता एकाच वेळी दोन महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या असतात आणि ती गोष्ट म्हणजे इथे आता सावळीने खरा गुन्हेगार ऐश्वर्या आहे हे शोधून काढलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे अमृता
आणि राजकुमार यांच्या संसारामध्ये विष कालवणाऱ्या त्या जुईलीला सुद्धा धडा शिकवलेला असतो. तर अशा रीतीने जुईलीला समज दिलेली असते. तर ऐश्वर्याची रवानगी आता घरातून बाहेर केलेली असते. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून दिलेली असते.